आत्म्याच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. यावेळेला आपण सर्वजण प्रभू परमेश्वराच्या चरणी त्याच्या नावाने एकत्रित जमलेले आहोत आणि आजची ही भक्ती आपण सुरुवात करत असताना आज सुरुवातीची प्रार्थना बाळाबाई साठे करते आणि त्यानंतर कॉयर स्तुती करेल आणि त्या स्तुतीमध्ये आपण सर्वजण एक होऊन परमेश्वराला उचलूया. हालेलुया हालेलुया. सतीस पात्र परमेश्वरा धन्यवाद देव बाप्पा. तुझ्या आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझ्या देवा, माझ्या प्रभू, माझ्या परमेश्वरा. तुझ्या पवित्र पायापाशी नील नम्र उन्नत मस्तक होऊन तुला मी शरण येत असताना बाप्पा या साबादाच्या दिवशी परमेश्वरा तो आमचा बाप आहे, हे आम्ही तुझी लेकर आहे परमेश्वरा. आज तुझ्या पवित्र चरणी बाप्पा आज आम्हा प्रत्येक लेकरांना प्रभू आमच्या नावाश्री हाक मारून तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन तुझी तुझी भक्ती प्रार्थना आराधना गौरव करण्यासाठी परमेश्वरा तो आम्हाला हाक दिलेला आहेस माझ्या देवा. ह्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला कोटी 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 धन्यवाद देतो माझ्या देवा. आज आम्हा प्रत्येक लेकरांना परमेश्वरा तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे तू मानना पुरवत असताना माझ्या देवा आम्हा प्रत्येक लेकरांच्या अंतःकरणामध्ये ते रुचलं जाऊन दे माझ्या देवा. प्रत्येकाच्या जीव आत्म्यासाठी मन विचारासाठी बुद्धीसाठी परमेश्वरा तू सहाय्यकरण मदत कर. पवित्र आत्म्यानं प्रत्येकाला तू पेटव माझ्या देवा. प्रत्येकाच्या जीव आत्म्यामधला सर्व परमेश्वरा आज तुझ्या पवित्र आज्ञेनं प्रत्येकाला तू शुद्ध आणि पवित्र करून बापा तुझ्या पवित्र वचनानं प्रत्येकाला तू स्पर्श करलास. याबद्दल बाप्पा आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो माझ्या देवा. आज माझी बहीण भावंड बाप्पा ऐकत असताना प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर, प्रत्येकाच्या जीवात्म्यामध्ये तू कार्य कर बाप्पा. त्यांच्या जीवनाचं मनाचं विचाराचं बुद्धीचं तू परिवर्तन कर बाप्पा. त्यांच्या जीवनातली सर्व समक्ष अडकं संकट दूर कर माझ्या देवा. तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे प्रभू त्यांना बापा तुझ्या पवित्र आत्म्यानं तू भर माझ्या देवा. याबद्दल तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज बापा बोलणार कुणी नाही, बोलणारा तू आहेस माझ्या देवा. आज तुझ्या लेकरू परमेश्वरा तुझ्या नावाने प्रभू बोलत असताना प्रभू त्यांच्या मुखाला ओठाला जिभेला कंठाला तू स्पर्श केलेला आहेस आणि परमेश्वरा त्यांच्या मुखातून जे शब्द बापा ते तुझा आहे रे माझ्या देवा. आणि ते सर्व शब्द परमेश्वरा मा प्रत्येक लेकरांना देऊन तृप्त केला. याबद्दल तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला कोटी 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 धन्यवाद देतो परमेश्वरा. बापा मा प्रत्येक लेकरांना परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन तुझी तुझी भक्ती आणि प्रार्थना करण्यासाठी वेळ संधी या जीवनाला या अंतःकरणाला तू जोडलास म्हणून तुझे आभार मानून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना विनंती धन्य तारणारे येशू देवा तुझ्याच पवित्र गोड नावाने मागतो म्हणून काय बापा. येशू तेरी जय जय, येशू तेरी जय जय, येशू तेरी जय जयकार.
Hallelujah. 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 ख्रिस्तातील माझ्या सर्व बहिणी आणि बंधूंनो, ख्रिस्त येशू मध्ये तुम्हा सर्वांना सलाम. परमेश्वर देव आज आपल्यासाठी इर्मिया 29:13 हे वचन मननासाठी दिलेलं आहे. तर आपण ते
ऐकूया की परमेश्वर देव आपल्याशी आज काय बोलत आहे. तुम्ही मला शरण याल तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. तेव्हा मी तुम्हास पावेन. हालेलुया, 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 हालेलुया. आज परमेश्वर आपल्याशी या वचनाद्वारे काहीतरी महत्वाची गोष्ट तो बोलत आहे. तो काय म्हणतोय की तुम्ही मला शरण या. म्हणजेच काय म्हणत आहे परमेश्वर आपल्याला की आपण जर परमेश्वराला शरण जाऊ. कोणाला शरण जाऊ? मोठ्याने परमेश्वराला शरण जाऊ. आणि पुढे काय म्हणतोय की तुम्ही मला शरण येऊन पूर्ण जीवे भावे. एकमेकाकडे बघून म्हणा, पूर्ण जीवे भावे, पूर्ण जीवे भावे जेव्हा तुम्ही माझा शोध कराल. पूर्ण जीवे भावे जेव्हा तुम्ही माझा शोध कराल, तेव्हा परमेश्वर आपल्याला वचन देतो. तो काय म्हणतो? मी तुम्हाला पावेन. म्हणजे मी तुम्हाला दर्शन देईन. मी तुम्हाला काय करेन? दर्शन देईन. बघा, आता प्रश्न हा आहे प्राणू, तुम्ही त्याचा शोध कसे कराल? तुम्ही परमेश्वराचा शोध कसे कराल आणि तो तुम्हाला कसा दर्शन देईल? हालेलुया, 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 हालेलुया. तर आपण अनुवादचं 8वा अध्याय काढूया. अनुवादचं 8वा अध्याय आणि दुसरं वचन. अनुवादचा 8वा अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणते बघा. तुला लीन करावे तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की तू नाही त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी. याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले चालविले याचे स्मरण कर. याचे स्मरण कर. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला आपण एकमेकाकडे बघून तुम्ही हे वचन म्हणा की परमेश्वर म्हणतो, काय म्हणत आहे की तुला लीन करावे. एकमेकाकडे बघून म्हणा, तुला लीन करावे आणि तुझ्या मनात तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही. प्रश्न करा, की नाही याची कसोटी पाहावी. म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून, पुन्हा म्हणा, रानातून कोणत्या रीतीने चालविले याचे स्मरण कर. याचे स्मरण कर म्हणतो. हालेलुया, 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 हालेलुया. पण जेव्हा परमेश्वर देवाने इस्रायल लोकांना इजिप्त राष्ट्राच्या गुलामीतनं सोडवून त्यांना नेत असताना इस्रायल लोकांच्या समोर खूप मोठा संकट होता. आणि तो संकट असा होता की इस्रायल लोक त्या संकटातून बाहेर निघणं अशक्य त्यांना दिसत होतं. कोणाला? इस्रायल लोकांना.
नंतर राष्ट्रातून बाहेर पडले आणि समोर लाल समुद्र होता, पाठीमाग शत्रू सैन्य होते, फारोचे सैन्य होते आणि त्यातून त्यांना बाहेर निघणं शक्य होतं. आणि हे संकट येणार, मी काय म्हणतो लक्षात घ्या, हे संकट त्यांच्या जीवनात येणार म्हणून हे आधीच परमेश्वराला माहित होत. आणि लोक त्या संकटाला बघून हडबडतील म्हणून परमेश्वर देवाने त्यांच्याकरिता एक संदेष्टा दिलेला होता. तो संदेष्टा म्हणजे काय? तो देवाचा संदेश मनुष्यापर्यंत पोहोचवतो, जो मनुष्याचा संदेश देवासमोर येतो. आणि त्या संदेशाचं नाव बायबल म्हणते की त्याचं नाव मोशे होतं. काय होतं? मोशे होतं. आणि जेव्हा तो संकट समोर होता, लोक सर्व इस्रायल घाबरलेले आहे आणि परमेश्वर देवाने मोशेला आज्ञा केली की जी तुझ्या हातात काठी आहे त्या काठीला समुद्रावर उघाड. आणि बघा, ज्या वेळेला देवाचा संदेष्टा ती काठी जेव्हा समुद्रावर उघाडला, बायबल म्हणते देवानी ती काठी उघाडताच त्या लाल समुद्राला 2 भागामध्ये विभागलं गेलं, जे कधी इस्रायल लोक याच्या आधी पाहिलेले नव्हते आणि याच्या नंतरही कधी पाहणार नाही. कारण तो निर्माण करता आहे प्रियानो, त्याला कोणती गोष्ट शक्य आहे. आणि कोरडी जमीन तयार झाली आणि त्या कोरडी जमीन मधनं सर्व इस्रायल समुद्राच्या पलीकडे गेले. आणि नंतर देवाने शत्रूला देखील त्यामध्ये येण्यासाठी त्यांना संधी दिला. लक्षात घ्या, इस्रायल पलीकडे जाऊन नक्की मागं वळून बघत असतील आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिले की शत्रू आत येत आहे, ती किती त्यांची घाबरगुंडी उडालेली असेल. देवाच्या योजना देवाला माहिती आहे. तो सर्व त्या शत्रूला समुद्राच्या मधोमध येऊ दिला आणि नंतर तो आपल्या संदेशाला आज्ञा केला की काठी पुन्हा त्या समुद्रावर उघाड. आणि तो उघाडताच ते समुद्र पूर्वीप्रमाणे एक झालं आणि सर्व शत्रू त्या समुद्रामध्ये जलसमाधी झाली. इस्रायलचा एकही शत्रू राहिला नाही. हा तो परमेश्वर आहे. हे एकच संकट नव्हतं. हे संकट संपल्यानंतर पुन्हा इस्रायल समोर दुसरा संकट होता. कारण ते जेव्हा पलीकडे गेले, त्यांना खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हतं आणि त्या रानामध्ये त्यांना काय मिळणार? त्यांच्याजवळ असं काही धान्य नव्हतं. हे देवाला माहिती होतं, पण देवाने त्यांना उपाशी मारला नाही प्रियानो. कारण बायबल म्हणते अनुवादचं 8व्या अध्याय 16व्या वचनामध्ये की परमेश्वर देवाने स्वर्गातून मन्ना त्यांना अन्नाच्या रूपाने त्यांच्यासाठी पाठवून दिला आणि रोज त्यांना तो मन्ना देत गेला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि प्राणो, आपण मनुष्य आहोत. देवाला आपली हौस माहिती आहे, आपल्या जिभेची चव माहिती आहे. रोज मन्ना खाऊन खाऊन लोकांनी त्यांना बेजार आला. त्यांना काहीतरी नवीन पाहिजे होतं आणि तो नवीन म्हणजे काय? काहीतरी मांसाहारी पाहिजे होतं. म्हणून त्याने हट्ट केले, परंतु देवानी ती हट्ट देखील पूर्ण केली. आणि देवानी गणना 31 मध्ये आपल्याला वाचायला मिळते की देवानी लावेच्या रूपात त्यांचं ते हौस देखील पूर्ण केलं. आणि नंतर प्रियानो, त्या रानावनातनं जात असताना त्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आला. मनुष्याला एखाद्या वेळेला अन्न नसेल तर चालेल, परंतु पाणी ही अतिशय आवश्यक आहे. आणि त्यांना पाण्याची गरज होती, तहान लागली होती, परंतु देवालाही त्यांची गरज माहिती होती. म्हणून बायबल म्हणते गणना 20 मध्ये देवानी खडकातून त्यांना पाण्याचा
पुरवठा केला, खडकातून पाण्याचा पुरवठा केला. आणि प्रियानो, त्या इस्रायल लोकांना कोणत्याही गोष्टींची कसलीही कमतरता किंवा कोणत्याही गोष्टीसाठी त्यांना तो लढू दिला नाही. आणि ते कधी नडले नाही केव्हापर्यंत, जोपर्यंत ते परमेश्वराबरोबर होते, परमेश्वराची आज्ञा पाळत होते, तोपर्यंत परमेश्वर देव त्यांची सर्व इच्छा पूर्ण करत गेला. कारण परमेश्वर त्यांना त्या गुलामगिरीतनं सोडून त्या दुधामधाच्या देशामध्ये तो नेत होता. आणि त्या लोकांना त्या सर्व गोष्टी कधी मिळालं, कधी त्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होत गेलं, ते फक्त देवाजवळ नव्हते, देवाच्या इच्छेनुसार ते वागत होते, त्याच्या मनासारखं ते वागत होते. आणि देव जेव्हा त्याची लोक त्याच्या मनासारखं वागतात, त्यावेळेला देव प्राणू त्या लोकांच्यावर खूप प्रसन्न होतो. आणि देवाची प्रसन्नता मनुष्याकरिता परिपूर्णता आहे. कारण बायबल स्पष्ट म्हणते, प्रेषितांचं 13वा अध्याय आणि 22वे वचन बघा. प्रेषितांचं 13वा अध्याय आणि 22वे वचन. नंतर त्याने हा त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला. आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद, प्रतिज्ञेने म्हणतो, यशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. हालेलुया, 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 हालेलुया. तर परमेश्वर देव शमूएलला दाविदाबद्दल सांगत आहे, जगाला दाविदाबद्दल सांगत आहे, तुम्हाला मला दाविदाबद्दल सांगत आहे. कारण तो दाविदावरती प्रसन्न आहे प्रियानो. कारण दावीद परमेश्वराची जी इच्छा म्हणजेच त्याची आज्ञाप्रमाणे वागणारा होता, चालणारा होता. आणि म्हणून परमेश्वर देव दाविदावर प्रसन्न होता. आणि देव दाविदाबद्दल साक्ष देतो. हॅलो, कोण साक्ष देतो? देव साक्ष देतो. कारण प्रियानो, बायबल खूप सुंदर तऱ्हेने सांगते. 1 शमूएल 15वा अध्याय 22व्या वचनात, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. काय म्हणते? यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं. जेव्हा आपण त्याच्या आज्ञा पाळतो, कोणाच्या? कुठे? देवाच्या आज्ञा पाळतो, त्यावेळेला परमेश्वर देव आपल्यावर संतुष्ट होतो. बघा, आणि तो आपल्याला जेव्हा आपल्यावर संतुष्ट होतो, त्यावेळेला तो आपल्याला त्या स्वर्गीय अभिषेकाने अभिषेक करतो. आणि तो अभिषेक म्हणजेच काय? पवित्र आत्म्याचा अभिषेक. जेव्हा तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो प्रियानो, तो पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. कारण आपण स्वतः काही करू शकत नाही. जर तुम्ही गेल्या 9 ऑगस्ट जर संदेश ऐकलेला असाल आणि ते जर तुम्हाला आठवत असेल, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचा जो विजय आहे तो परमेश्वराद्वारे आहे. तुमचा विजय परमेश्वराद्वारे आहे. तुमचा विजय म्हणजे काय? तुमचं जीवनाचा विजय, तुमच्या संसाराचा विजय, तुमच्या जगातला विजय. बघा, ही सर्व फक्त परमेश्वराद्वारे आहे. तुम्ही स्वतः काही करू शकत नाही. तुमच्या हातात काही नाही प्राणू. तुम्ही तुमच्या बुद्धीनं, तुम्ही तुमच्या बळाने, तुम्ही तुमच्या कौशल्याने, तुम्ही तुमच्या संपत्तीने, तुम्ही तुमच्या शिक्षणाने, तुम्ही तुमच्या अनेक प्रकारचे इन्फ्लुएन्स यांनी तुम्ही
तुम्ही कधी विजयी होऊ शकत नाही. आणि त्या ठिकाणी आपण मनन केलं होतं रोम 8:31 ते 37 या वचनावर, आणि त्यामध्ये स्पष्ट होतं 31व्या वचनात म्हणतो की या जगामध्ये सर्व काही आहे, परंतु या जगात सगळ्यात मोठं काय म्हणतोय संत पाऊल की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे की नाही. जर देव माझ्या पक्षाचा आहे तर मी काय आहे, विजयी आहे. कोणी माझं काहीही वाकडं करू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण परमेश्वर जेव्हा माझ्या पक्षाचा आहे म्हणजेच मी स्वर्गीय अभिषेकाने अभिषेक्त आहे, तर तो अभिषेक मला शिकवतो प्रियानो, मला परमेश्वराजवळ कसं गेलं पाहिजे, परमेश्वराबरोबर कसं एक झालं पाहिजे, परमेश्वराबरोबर कसं बोललं पाहिजे, परमेश्वराबरोबर कसं मागितलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तो अभिषेक मला शिकवतो. आणि हेच रोम 8:26 मध्ये बायबल आपल्याला सांगते. हालेलुया, 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 हालेलुया. जेव्हा आपण त्या अभिषेकामध्ये चालतो, लक्षात घ्या, कारण मी तुम्हाला नेहमी सांगतो आपला परमेश्वर आपल्याला कधी शिक्षा देत नाही. परमेश्वर कधी आपल्यावर कोपित होत नाही, तर परमेश्वर आपल्याला शिक्षण देत असतो. शिक्षा नाही, शिक्षण देत असतो. त्याचा कोप नाही प्राणो, तो आपल्याला सुधारण्यासाठी संधी देत असतो, संधी देत असतो. लोकांचा गैरसमज आहे प्राणो. आपण एक वचन वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्तोत्र 139 आणि त्याचं पहिलं वचन काय म्हणते बघा. स्तोत्र 139 आणि त्याचं पहिलं वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला पारखले आहे, पारखले आहेस, तू मला ओळखितोस, तू मला ओळखतोस. या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणत आहे की हे परमेश्वरा, हे दावीदाचं स्तोत्र आहे प्राणो. हे परमेश्वरा, तू मला पारखलेले आहेस, तू मला चांगलं ओळखतोस. पुन्हा त्याच अध्यायामध्ये 23वं वचन काय म्हणते बघा. हे देवा, हे देवा, माझी झडती घे, माझी झडती घे, माझे हृदय जाण, माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून, मला कसोटीस लाव, माझे मनोगत जाण, माझे मनोगत जाण. तर या ठिकाणी काय म्हणतोय, हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, माझी झडती घेऊन माझं हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझे मनोगत जाण. आज प्रियानो जर आपण बघितलं तर आज आपण देखील त्या रानातून जात आहोत. कारण या पृथ्वीवरील जीवन काय आहे, एक प्रवास आहे प्रियानो, एक प्रवास आहे. कोणी या ठिकाणी परमनंट राहणार नाही, एक प्रवास आहे. एक इंग्लिश मध्ये एक सुंदर गीतकार तो खूप सुंदर तऱ्हेने म्हणते, दिस वर्ल्ड इज नॉट माय होम, आय एम जस्ट पासिंग. हे जग माझं घर नाही, मी फक्त या जगामध्ये प्रवास करत आहे. आपण प्रवासी आहोत आणि तो प्रवास रणातून आहे प्रियानो. आणि रानातून जात असताना अनेक संकट अडचणी येईल. आज तुम्ही मागं वळून बघा, तुम्ही अतिशय आईच्या गर्भातून आजपर्यंत तुमचा प्रवास जो आहे कसा झाला आणि देवाने तुमच्या जीवनात कसं अद्भुत कार्य केलेलं आहे. आणि आज तुम्ही काय आहात, आज तुम्ही कोण आहात, आज तुम्ही कसं आहात, हे सर्व परमेश्वर देवाने त्याच्या कृपेमुळे आहात, कोणाच्या सपोर्टमुळे नाही, तुमच्या बुद्धिमत्तेमुळे नाही. कारण तुमची बुद्धी जी आहे ती कोणापासून आहे, तुमचं काम जे आहे ते कोणापासून आहे, तुमचा व्यवसाय जो आहे तो कोणापासून आहे. तुम्हाला जी काही कामामध्ये बरकत म्हणा,
जी काही प्रगती म्हणा ही कोणापासून आहे? ही सर्व त्याची कृपा आहे प्रियानो, ही सर्व त्याची कृपा आहे. आणि आपण हेच विसरून जातो अनेक वेळेला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण प्रियानो, जसं इर्मिया 29:13 वाचलं त्याचप्रमाणे तो इर्मिया 29:11 मध्ये म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनाचे संकल्प आहे ते मी जाणतो. तुमच्याबद्दलचे एक संकल्प आहे तो जाणतो. आणि पुढे तो काय म्हणतोय बघा, खूप सुंदर म्हणतो, ते संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. पुन्हा 12व्या वचनात म्हणतो, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. हालेलुया, हालेलुया. कारण देवाची अपेक्षा आहे तुम्ही त्याची दावा करावी. हा प्राणो सगळ्यात समोर एक प्रश्न आहे की लॉकडाऊन का झालेला आहे? आज चर्चेस बंद आहे, पण तो तुम्हाला माहिती आहे चर्चेस बंद नाही प्रियानो. कारण तुम्हाला माहितीच नाही चर्च म्हणजे काय. आज देवाने ती इमारत बंद केलेली आहे जिथं अनेक लोक एकत्र येतात, जिथं अनेक चर्च एकत्र येऊन इथं त्याची भक्ती करतात. आज देवाने त्याच्या चर्चेसला स्वतंत्र ठेवलेलं आहे. ते चर्चेस म्हणजे तुम्ही आहात. संत पौल खूप सुंदर तऱ्हेने म्हणतो, पहिलं करंदीकराचं पत्र आणि 3 अध्याय 16 वचनात, तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणजे तुम्ही देवाचे मंदिर आहात प्रियानो, तुम्ही ते चर्च आहात. पण आज ते चर्च देवासाठी उघड आहे का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हाच ते चर्च देवासाठी उघड आहे का? बघा, त्या 2 ऑगस्टला मी देव तुमच्याशी बोलला. तो म्हणतो की तुम्ही मला शोधत आले नाही, मी तुम्हाला शोधत आले, मी तुमच्या दाराजवळ आहे. प्रकटीकरण 3 आणि 20 मध्ये तो म्हणतो, मी तुमच्या दाराजवळ आहे, मी तुमचं दार ठोकत आहे. हाच देखील प्रियानो परमेश्वर आपलं दार ठोकत आहे की तुम्ही त्याच्यासाठी तुमचं दार उघडावं. तो तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या जीवनात येऊ इच्छितो. आज प्रियानो फक्त रविवारच्या भक्तीसाठी नाही, तो तुमच्या बरोबर रोज असू इच्छितो. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी तुम्ही ते दार उघडता का? तुमची कौटुंबिक प्रार्थना आहे का? तुम्हाला आता इतका वेळ मिळालेला आहे आणि तुम्ही ते वेळ त्याला देता का? योग 37 मध्ये तो म्हणतो की सर्व तुमच्यातली कामं, हातातली कामं काढून घेतलेली आहे, सर्व बंद केलेलं आहे. कारण काम तुम्ही त्याला ओळखावं आणि त्याच्या बरोबर राहावं. आज खूप महत्वाचं आहे, तुम्ही त्याला वेळ देता का? आज प्रियानो आपल्या सर्वांना जगिक गोष्टीसाठी, जगिक प्रश्नासाठी वेळ आहे, आत्मिक गोष्टीसाठी आहे का? कारण तुम्ही जर त्याच्या बरोबर आत्म्याने एक झाला, बायबल स्पष्ट म्हणते रोम 8 मध्ये की जो आत्मा मेलेल्या येशूला 3ऱ्या दिवशी उठवला, तोच आत्मा तुम्हाला तुमच्या देखील मस्त शरीराला उचलेल, मस्त विचारांना उचलेल. आज तुम्ही बघा, कौटुंबिकरित्या, मानसिकरित्या मेलेला आहात, शारीरिकरित्या मेलेला आहात, जगिकरित्या मेलेला आहात, पण तो आत्मा जर तुमच्यामध्ये आहे, तो तुम्हा सर्वांना उचलेल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण देव तुमच्या जीवनाचे जे केलेलं आहे ते तुम्ही विसरलेला आहात.
तुमच्या समोर जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम बघून तुम्ही आज काय करत आहात? घाबरलेला आहात. आजही प्रियानो, अनेक असे कुटुंब, अनेक अशी लोक आहेत, तुमच्या अविश्वासामुळे सैतान त्याचा गैरफायदा घेत आहे आणि तुमच्यापर्यंत काही खोटे संदेश त्याला तो पाठवतो. कोण? सैतान. आणि तुम्ही त्यांचं ऐकून तुम्ही काय वाटत तसं वागत आहात. बघा, म्हणून येशू तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, फळावरनं झाड ओळखा. फळावरनं झाड ओळखा. आज प्रियानो, तुम्ही देवाचे लेकर आहात. तुम्ही त्याच्याकडे का जात नाही, का मागत नाही? आज तुम्हाला दुसरे कोणीतरी हवं आहे आणि तो तुम्हाला योग्य शिक्षण देतो का चुकीचं शिक्षण देतो याला चाचपळा. म्हणून प्रियानो, तुम्हाला देव यातून बोलत आहे. देवाची काय आहे? वाणी आहे प्रियानो. कुठलं कादंबरी नाही, कोणत्या व्यक्तीने लिहिलेलं नाही. ही देवाची वाणी आहे आणि देव त्याची इच्छा आहे तुम्ही त्याच्या वाणी ऐकावं, त्याच्याशी बोलावं, तुम्ही त्याच्याबरोबर राहावं आणि तो तुमच्याशी बोलू इच्छितो, परंतु तुम्ही ते ऐकायला तयार नाही, त्याच्याबरोबर बसायला तयार नाही. तुम्ही तुमचं जे प्रॉब्लेम दिवसेंदिवस अधिक आणि अधिक वाढवून घेत आहात. आणि आपण बघितलं, इस्रायल लोक इजिप्त मधून ते निघाले. बायबल म्हणते 6 लाख इस्रायल कुटुंब होते. किती? 6 लाख. आत्ताच्या कुटुंबासारखे त्यावेळेचे कुटुंब नव्हते. त्यावेळेला एका कुटुंबामध्ये 50 असतील, 25 असतील. आता तर हम दो हमारे एक, हम दो हमारे दो, हम दो हमारे 3 मॅक्झिमम, याच्यापेक्षा नाही. लक्षात घ्या, 25 जरी धरला किंवा आत्ताच्या हिशोबाने धरला, 6 लाख कुटुंब म्हटल्यानंतर किती झालं? 6 गुणिले 3 करा, 6 गुणिले 2 करा, 6 गुणिले 1 करा, किंवा त्यावेळेसारखं 6 गुणिले 25 करा. किती लोक झाले? निघताना तेवढे निघाले, परंतु त्या कनानामध्ये तुझा मनाच्या देशात किती लोक पोचले? जे त्याच्याबरोबर चालले, जे त्याच्याबरोबर राहिले, त्याच्या इच्छेप्रमाणे, मर्जीप्रमाणे तेच पोचले. आज प्रियानो, या करोनाच्या काळात देखील आपल्याला परमेश्वर दे. तुम्ही कनानाच्या अतिशय जवळ आहात. लक्षात घ्या, आता तुमच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहात का नाही, हे तुमच्या हातात आहे. कारण जितके चालले तितकेच त्या ठिकाणी गेले. जे चालले नाही, तुम्हाला आणि मला माहिती आहे त्यांचं रस्त्यात काय झालेलं आहे. म्हणून प्राणू, आज परमेश्वर म्हणतो, याच्या त्याच्याकडे पळून तुमचा कोणीतरी प्रॉब्लेम करेल. कारण कोणतरी घरात येऊन तुम्हाला सांगते तुमच्यावरती करणीचा मारा झालेला आहे, तुमच्यावरती हे झालेलं आहे, तुमच्यावरती ते झालेलं आहे. ही सगळे खोटे तुम्हाला प्रगटीकरण देऊन तुमची दिशाभूल करत आहे. त्यापेक्षा प्राणू, तुम्ही स्वतः त्याच्या समोर गुडघे टेका, गुडघे टेका, हात पसरून त्याला हरोळी मारा, त्याला शोधा. कारण तो या ठिकाणी स्पष्ट म्हणतो की तो काय म्हणतोय की तुम्ही मला शरण या. आज तुम्ही प्राणू जगाला शरण जात आहात, त्या लोकांना शरण जात आहात. तो म्हणतो तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण चिवे फावे माझ्या शोधास लागाल, माझ्या शोधास लागाल, तर मी तुम्हाला दर्शन देईन. हा परमेश्वर जेव्हा तुम्हाला दर्शन देतो प्राणू, त्याच इर्मिया 29 आणि प्राणू 14 मध्ये तो काय म्हणतोय बघा. परमेश्वर जेव्हा तुम्हाला भेटेल, पावल्यानंतर तुमचा बंदीवास उलटवीन व सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लावले त्या स्थळी तुम्हास परत आणीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण
परमेश्वर जर तुम्हाला भेटला आणि त्याचं जर दर्शन झालं, समजा तुमचं बंदिवास उलटलं, तुमची अपूर्णता पूर्णतेमध्ये बदललं गेलं, म्हणून प्रियानो, ही वेळ आहे. पश्चाताप करा आणि त्याला शरण या, शरण या. आता डोळे उघडा, कारण त्याच्या नावानेच अँटिक्राइस्ट आलेला आहे. जो त्याच्या विरुद्ध तुम्हाला आज भरीस पाडतो, म्हणून अव्यसारखं चूक करून येथे गमावू नका. अव्यसारखं चूक करून तुम्ही एदेन मधलं बाहेर टाकलं जाऊ नये. आज प्रियानो, मोशेने देखील आज देवाचं न ऐकता लोकांचं ऐकला, म्हणून तो लांबूनच काय झालं, तो त्या कनानाला पाहिलेला आहे, तो तिथं जाऊ शकला नाही. आज देवाची इच्छा आहे तुम्ही सर्वजण त्या दुधामनाच्या देशात जावं. डोळे झाका, आत्मपरीक्षण करा आणि देवाला मनापासून बोलवा प्रियानो. कारण तो तुम्हाला संधी देतो त्याच्याकडे वळण्यासाठी, त्याच्याकडे येण्यासाठी. आणि हीच ती वेळ आहे प्रियानो की तुम्ही त्याला शरण जा, त्याला शरण जा. आज तुमचं सर्व प्रॉब्लेम, तुमचे सर्व ज्या अडचणी आहे, तुमचं सर्व जे दुःख आहे, ते सर्व दूर होईल. कारण आज प्रभू परमेश्वर आज तुम्हा प्रत्येकाला नावानिशी हाक मारून मला बोलवत आहे प्रियानो, बोलवत आहे. डोळे झाका, दोन्ही हात उघडा आणि परमेश्वराजवळ विनंती करा प्रियानो. त्याच्याजवळ मागा, कारण तो तुम्हाला सर्व काही देण्यास, पुरवण्यास समर्थ आहे, समर्थ आहे. आज तुम्ही मनापासून त्याच्याजवळ प्रार्थना करून मागा, कारण जी त्याची इच्छा आहे ते तुमच्या जीवनात पूर्ण व्हावं. यावेळेला मी सिस्टर शारदाला हे गीत म्हणण्यासाठी आमंत्रित करतो. ढूंढ रहा हूं प्रभु, ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊं तो जाऊं कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊं तो पाऊं कहाँ. ढूंढ रहा हूं प्रभु तुझे, जाऊं तो जाऊं कहाँ, सुकून जीवन
आएगा पार। मेरे जीवन की नाव तो तू ही लगाएगा पार। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। हे मेरे तारनहार, अनोखा है तेरा प्यार। मेरे तारनहार, अनोखा है तेरा प्यार। माफ कर गुनाहों को मेरे, बुझा मेरे दिल की प्यार। माफ कर गुनाहों को मेरे, बुझा मेरे दिल की प्यार। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। हे मेरे पालनहार, बोले प्रभु। मुझ पे कर इतना उपकार। तेरे पालनहार, मुझ पे कर इतना उपकार। तेरे ही संग जीऊं और मरूं, छोड़ूं ना तेरा द्वार। धीरे संग जीऊं और मरूं, छोड़ूं न तेरा द्वार। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। ढूंढ रहा हूँ प्रभु तुझे, जाऊँ तो जाऊँ कहाँ, सुकून जीवन में तेरे बिना, पाऊँ तो पाऊँ कहाँ। हालेलुया, 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 पश्चाताप हृदयाने तुला शरण जा. खरं हा परमेश्वर तुम्हाला बोलवत आहे त्याने. त्याला शोधा, त्याला शोधा, त्याला शरण जा, त्याला शरण जा. तोच तुम्हाला या सर्व बंधनातून मोकळं करणारा, या सर्व दुःखातून सोडवणारा, या सर्व अडचणीतून दूर करणारा, या सर्व गरिबीतून दूर करणारा, या सर्व व्याधीतून दूर करणारा परमेश्वर आहे. आज तुमच्या जवळ आहे. तुम्ही त्याला शोधा, शोधा, शोधा आणि
आहे, तुमच्यासमोर उभा आहे. चला बघा, बघा, बघा. त्याच्याबरोबर एक पापी आली. एक वा, एक वा, एक वा. पश्चातापून जैनाला शरण द्या. पश्चातापून जैनाला शरण द्या. असतो तुम्हाला सर्व बंधनातून मुक्ता करेल. अंधारातून प्रकाशाकडे आणेल. दुःखातून आज तुम्हाला सुखाकडे नेईल. कारण तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या जवळ आहे. आज तुम्ही त्याला पहा प्राणो, त्याला पहा. आत्मिक दृष्टीने त्याला पहा. कारण तो तुम्हाला स्पर्श करत आहे, तो तुम्हाला मोकळं करत आहे, तो तुम्हाला आज बंधनमुक्त करत आहे. कारण आज तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना प्रत्येक गुलामगिरीतनं सोडवत आहे, प्रत्येक गुलामगिरीतनं सोडवत आहे. तुमचं प्रत्येक दुःख आनंदामध्ये बदलत आहे. प्रत्येक तुमचं भय तो काढत आहे. आज त्याला शरण जा आणि त्याच्याकडे बघा प्राणो, त्याच्याकडे बघा. हालेलुया, 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 हालेलुया. Touch them and heal them. Touch, touch, touch them. Hallelujah, hallelujah. तर जे येशूने आपल्याला पितेची प्रार्थना शिकवलेली आहे, पण सर्वजण एका आवाजात विश्वासाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानावे जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेचे आमची रोजची भाकर जमा आणि जसे आम्ही आमच्या ऋणास मुसलून आहे, तसे तुमच्या गुणास आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून वाचव. आणि राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू परमेश्वराकडे त्याचा आशीर्वाद मागा प्रार्थना. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, प्रभू येशूची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा बरोबर आणि तुमच्या कुटुंबियाबरोबर सदा आणि सर्व काळ असो. परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त, परमेश्वर रक्त. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो.